जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला परमनंट सरकारी जॉब पाहिजे तर आयकर डिपार्टमेंट म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तर्फे भरती निघाली आहे. खासियत त्याची अशी आहे की अप्लाय करणं सुरू झालंय. सॅलरी जबरदस्त आहे. त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात जागा असणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेल मध्ये समजून सांगतोय कोण कोण अप्लाय करू शकतंय, कशा प्रकारे अप्लाय करायचं, सिलेक्शन कसं असणार आहे. सिलेक्शन पण अगदी सोपं आहे, त्यामुळे संपूर्ण माहिती समजून घ्या. त्याआधी असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. तुमचं काय शिक्षण झालंय, कुठल्या प्रकारच्या वॅकन्सीज पाहिजे आहे त्या पण कमेंट करा, म्हणजे त्यावर पण मी व्हिडिओ बनवेल. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, भारत सरकार इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तर्फे ही भरती निघाली आहे. यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला सगळी माहिती बघायला मिळेल. हे यांचं करिअर पेज आणि तुम्ही ते बघू शकताय. रजिस्ट्रेशन करणं म्हणजे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. महत्वाच्या तारखा समजून घ्या. जसं की बघू शकताय, या भरतीची नोटिफिकेशन कधी आली आहे तर 18 जुलैला आली आहे, म्हणजे लेटेस्ट अपडेट आहे. त्याच्यानंतर अप्लाय करणं कधीपासून सुरू होतंय तर 18 जुलै 2026 पासूनच इथे अप्लाय करणं सुरू होतंय. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय तर 16 ऑगस्ट ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. या ऍडव्हर्टिजमेंट म्हणजे नोटिफिकेशन डाउनलोड करायची असेल तर इथून करू शकतोय. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकून देईल, फर्स्ट कमेंट मध्ये टाकून देईल, आपल्या व्हॉट्सअप टेलिग्रामवर मिळून जाईल. सोबत इथे कॅन्डिडेटसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी दिल्या आहे, म्हणजे फॉर्म कसा भरायचा, काय करायचा याबद्दल इन्स्ट्रक्शन दिले, ते पण आपण बघू शकतोय. आता बघू शकता, ही यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. मुंबई अंतर्गत त्यांचं जे हेड ऑफिस आहे त्या अंतर्गत ही भरती होते. लेटेस्ट अपडेट तुम्ही ते बघू शकताय. ग्रुप बी साठी ही भरती होते आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, सॅलरी तुम्ही बघितलं तर 47,600 पासून 1,51,000 पर्यंत तुमची सॅलरी जाते प्रति महिना. लेवल 8 नुसार इथे आपल्याला सॅलरी मिळते. भरपूर सारे अलाउन्सेस सुद्धा तुम्हाला इथे मिळतात. सो चांगली गोष्ट आहे. पहिली पोस्ट आहे सीनियर प्रायव्हेट सेक्रेटरी. फ्रेशर्स तुम्ही आहात, अप्लाय करू शकताय. आणि प्रायव्हेट सेक्रेटरीसाठी पण तुम्ही बघू शकताय, 44,900 पासून 1,42,000 रुपयांपर्यंत सॅलरी जाते. लेवल 7 नुसार इथे पेमेंट मिळतं आणि भरपूर सारे अलाउन्सेस मिळतात. सो चांगली गोष्ट आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वयाची अट काय. तर मॅक्झिमम तुमचं वय 35 पाहिजे जर का ओपन कॅटेगरीतनं अप्लाय करताय, म्हणजे 18 ते 35 तुमचं वय अप्लाय करू शकताय. कॅटेगरीत नसाल म्हणजे एस-सी एस-टीत नसाल तर 5 वर्षे सूट, ओबीसी मधून असाल तर 3 वर्षे सूट, पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट तुम्ही आहात तरी तुम्हाला इथे वयामध्ये सूट दिलेली आहे. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर कुठल्या कुठल्या ठिकाणी एक्झाम सेंटर्स आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये हे सेंटर्स असणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथे फॉर्म भरताना सेंटर मुंबई सिलेक्ट करायचे. ओके. त्यानंतर सिलेक्शन कसं असणार आहे, तर महत्वाची गोष्ट ही समजून घ्या. तर रिटर्न एक्झाम, स्किल टेस्ट होणार आहे. स्किल टेस्ट काय होणार आहे तर तुमची टायपिंगची टेस्ट होणार आहे आणि पर्सनल इंटरव्ह्यू, अशा प्रकारे आपलं हे सिलेक्शन असणार आहे. मग ऑनलाईन एक्झाममध्ये काय विचारलं जाणार आहे, ते जनरल इंग्लिश 100 प्रश्न, ज्यामध्ये एसे रायटिंग असणार आहे 250 शब्दांची, लेटर रायटिंग असणार आहे, थोडक्यात ग्रामर वगैरे चेक केलं जाईल, 100 मार्कांसाठी असणार आहे. पेपर 2 जनरल नॉलेज अँड रिझनिंग पाहिजे तर इथे बुक मी टॅग करून देईल, मागून घ्या, स्टडी सुरू करा. मग जनरल नॉलेजमध्ये काय, जनरल नॉलेज, जनरल स्टडीज, लॉजिकल रिझनिंग अँड करंट अफेअर्स हे तुमचे सब्जेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर स्किल टेस्ट असणार आहे, ज्यामध्ये आपल्या टायपिंगची परीक्षा होणार आहे 100 मार्कांसाठी आणि पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे 75 मार्कांसाठी. टायपिंगची टेस्ट कशी होणार आहे तर इंग्लिश शॉर्ट हँड 120 वर्ड पर मिनिट, इंग्लिश टायपिंग 45 वर्ड पर मिनिट. ओके. आता डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर इथे बघा, यांनी पोस्ट पण दिलेला आहे. सगळ्यात पहिली पोस्ट आहे सीनियर प्रायव्हेट सेक्रेटरी, 22 पोस्ट असणार आहे. कॅटेगरीनुसार बघू शकताय. त्याच्यानंतर प्रायव्हेट सेक्टरीसाठी 20 आहे, म्हणजे टोटल 42 जागा आहे. जागा चांगल्या आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे, सॅलरी चांगली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का तुमचा टायपिंग झाला असेल तर याहून सुंदर जॉब तुम्हाला मिळणार आहे. कारण की बघू शकताय, यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय तर डिग्री, म्हणजे थोडक्यात तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स किंवा कुठलीही डिग्री आहे चालतंय. त्याच्यानंतर 120 वर्ड पर मिनिट इंग्लिश शॉर्ट हँड झालेलं पाहिजे.
वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर म्हणजे बेसिक कम्प्युटर नॉलेज हॅव्हिंग नॉलेज टू ऑपरेट अपॉन ऑन द सॉफ्टवेअर जसं की मायक्रोसॉफ्ट ऑफिस, एक्सेल हे तुम्हाला आलं पाहिजे. नसेल येत तर मी ऑलरेडी व्हिडिओ टाकला आहे. YouTubeवर सर्च करा आयकॉनिक मराठी फ्री कोर्सेस. यामध्ये तुम्हाला हे कोर्सेसची लिंक मिळून जाईल. गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट सुद्धा मिळतं. ओके. त्याच्यानंतर एज लिमिट सांगून झालेले आहे, एक्झाम सेंटर सांगून झालेले आहे. त्याच्यानंतर कशाप्रकारे सिलेक्शन होणार आहे, तर इथे बघा जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटसाठी किती मार्क पडले पाहिजे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. ओके. अप्लाय कसं करायचं तर यांची वेबसाईट आहे, यावरून आपण अप्लाय करू शकतो. जस्ट रजिस्ट्रेशन म्हणायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, कॅप्चा टाकून रजिस्टर करून घ्यायचं आहे. ऑलरेडी अकाउंट असेल तर लॉग इन म्हणून तुम्हाला हा सगळा फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरणं अगदी सोपं आहे. याच्यामध्ये माहिती दिली आहे, कुठल्या-कुठल्या गोष्टी फॉर्ममध्ये टाकायच्या आहे, कुठले-कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, जसं की 10वीचं सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट, एससी, एसटी कास्ट असेल म्हणजे कॅटेगरीत नसाल तर त्याचं सर्टिफिकेट, ओबीसीमधून असाल तर नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट, हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट सुद्धा आहे, हे सुद्धा तुम्हाला भरून तिथे अपलोड करायचं आहे. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सोबत काम करायला मिळतंय. प्रतिष्ठित डिपार्टमेंट आहे, चांगली पोस्ट आहे. त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.